अशी खमंग आणि खुसखुशीत कोथिंबीर वडी बनवण्यासाठी 3 चमचे गव्हाचं पीठ, 3 चमचे बेसन पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ. मग त्यामध्ये 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला, धना जिरा पावडर, हिंग, ओवा, चवीनुसार मीठ, तीळ आणि ठेचलेला लसूण. कोथिंबीर मी इथे बारीक कापून आणि स्वच्छ धुवून घेतले आहे. आता थोडं थोडं पाणी घालून याला मळून घ्यायचंय. आता हे सर्व चांगलं मळून झाल्यानंतर या गोळ्याला 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. आता इथे मी 2 भांडे घेतले आहे आणि दोघांना तेल लावून ठेवलंय. त्यावर थोडी थोडी तीळ घालायची आहे आणि हे मिश्रण थापून घ्यायचंय. आता याला वरून पण मी थोडीशी तीळ लावते. आता याला 15 ते 20 मिनिटं मस्त वाफवून घ्यायचं आहे आणि वाफवून झाल्यानंतर थंड झाल्यावर याच्या छान अशा वड्या पाडून घ्यायच्या आहे. आणि खरंच थंड झाल्यानंतर याच्या वड्या खूप छान पडतात. आता या सर्व वड्या मी मस्त गरम गरम तेलात म्हणजे मीडियम फ्लेमवर तळून घेते. तर मस्त कोथिंबीर वडी तयार आहे आणि याची टेस्टसुद्धा खूप छान झाली होती. तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा. ओके, बाय बाय.